नमस्कार मंडळी, मी मानसी सोनवणे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त रसरशीत आणि आंबट गोड लागणारं हे गदक्याचं लिंबाचं लोणचं. तर तुम्हाला लिंबाचं लोणचं आवडते का हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत. तर मी इथे आमच्याच बगीच्यातील लिंबाचे लोणचे घेतलेली आहेत. तर बघा, लिंबू असे मोठमोठे असले पाहिजे आणि त्यावर डाग असता कामा नये. जर डाग असतील तर ते लिंबू आपण बाजूला काढून ठेवायचे, ते आपण लिंबाच्या लोणच्यामध्ये टाकायचे नाहीत. कारण की जर आपण खराब लिंबू टाकले तर लोणचं आपलं खराब होतं. म्हणून इथे बघा, ही अशी दिसणारी जी आपली लिंबं असतील ती काढून ठेवायची बाजूला आणि चांगली चांगली लिंब एका परातमध्ये किंवा एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायची. तर बघा, पाणी मी इथे गरम करायला ठेवलेलं होतं पातेलंभर. तर पाणी चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आणि एका पातेल्यात ही लिंब टाकून त्यामध्ये हे गरम पाणी टाकून द्यायचं आणि 1 तासासाठी ही लिंब भिजू द्यायची गरम पाण्यात, जेणेकरून त्याची वरची जी साल असेल ती नरम होईल आणि लवकर शिजेल. तर बघा, 1 तास झालेला आहे. आपण आता हे पाणी निथळून घेणार आहोत. तर या गाळणीमध्ये आपण निथळून घेतले. त्यानंतर एक एक आपण लिंबू रुमालावर पसरवत ठेवायचं आहे आणि याला अगदी कोरडं आपण सुती कापडाने पुसून घ्यायचं आहे. तर बघा, व्हिडिओमध्ये दिसतंय तशा पद्धतीने. त्यानंतर मी ते 1 चमचा शोप बारीक करून घेतली मिक्सरच्या भांड्यात. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला जाडसर ठेवायची आहे थोडीशी. शोप ही ऑप्शनल आहे, तुम्ही टाकायची असेल तर टाकू शकतात. शोप घेतली. त्यानंतर मी इथे घेतलं तिखट 2 चमचे. त्यानंतर घेतलं मी इथे धनेपूड 3 चमचे, 1 चमचा हळद आणि 2 ते 3 चमचे मीठ चवीनुसार घेतले आपण. तर बघा, अशा पद्धतीने आपण हे मसाले घेतले. जर तुम्ही उपवासासाठी करणार असाल तर त्यामध्ये फक्त साखर किंवा गूळ आणि तिखट मीठ असं टाकू शकतात. त्यानंतर आता आपण हे सर्व लिंबू सुकवून घेतले फॅनच्या हवेखाली आणि आता याला आपण कापून घेणार आहोत. तर बघा, इथे तुम्ही एका लिंबाच्या 4 फोडी किंवा 8 फोडी करू शकतात, पण मी इथे 4 फोडी केलेल्या आहेत. 8 फोडी एकदमच छोट्या छोट्या होतात. तर बघा, अशा पद्धतीने फोडी करून घ्यायच्या आणि त्यातल्या बिया ज्या आहेत त्या बाजूला सारायच्या. तर आता बिया का बाजूला सारायच्या, तर बियांमुळे कडवटपणा येतो लोणच्याला, तर म्हणून बिया बाजूलाच काढून ठेवायच्या आणि फक्त लिंबू त्यामध्ये टाकायचे. तर बघा, अशा पद्धतीने आपण सर्व लिंबू इथे कापून घेतलेले आहेत आणि इथे मी वेगळे ठेवलेले आहेत. ते याचं काय काम आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर बघा, कढई ठेवून घेतली. कढईमध्ये आपण 2 ते 3 पळी तेल टाकून घेणार आहोत आणि गरम होऊ देणार आहोत. गरम झालं की मग त्यामध्ये आपण इथे आता धनेपूड आणि तिखट टाकणार आहोत. तर बघा, गॅसची फ्लेम कमी करायची. जर तुम्ही फुल गॅसवर जर तिखट आणि ते टाकून घेतलं तर ते जळून जाईल आणि त्याची टेस्ट छान लागणार नाही. म्हणून आधी आपण गॅसची फ्लेम कमी करून घेतली आणि मग त्यात धनेपूड, तिखट आणि हळद टाकून घेतली आणि शोपसुद्धा टाकून घेणार आहोत. म्हणजे हे तेलामध्ये छान व्यवस्थित फोडणी याची बसली पाहिजे, म्हणून कचवट राहता कामा नये याची काळजी घ्या. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान असा मिक्स करून घेणार आहोत. तर बघा, आपला मसाला छान परतून झालेला आहे तेलात. त्यानंतर आपल्याला इथे लिंबाच्या फोडी टाकायच्या आहेत. आधी अर्ध्याच लिंबाच्या फोडी टाकायच्या, मग हे छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाला व्यवस्थित लागेल लिंबांच्या फोडींना आणि मग राहिलेल्या वरतून टाकून घ्यायच्या. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या मी 2-2 फोडी केलेल्या होत्या लिंबाच्या, तर त्याचं आपल्याला इथे काम होतं की आता त्याचा रस आपण यावरतून टाकून घेणार आहोत आणि आधी मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर मग यावर त्या लिंबांच्या फोडींचा रस टाकून घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून ते शिजण्यासाठी मदत करेल. आणि यालाच तर आपण गदक्याचं लोणचं म्हणतो, लिंबाचं गदक्याचं लोणचं. तर आता हे पण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर बघा, ते सरसर सरसर आवाज येत असेल तुम्हाला.
तर हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. झाकण ठेवून 5 मिनटं शिजवून घेतलं. तर बघा इथे आता याला उकळी आलेली आहे. चांगलं हे आपलं व्यवस्थित शिजत आहे. पुन्हा एकदा 5 मिनिट आपण झाकण ठेवून याला शिजवून घेणार आहोत. तर बघा शिजवल्यानंतर याचं पाणी सुटलेलं आहे. आता लिंबाचा जो रस आपण टाकून घेतलेला होता त्याचं तर झालंच होतं, पण हे लिंब पण शिजल्यानंतर याचं पण पाणी झालेलं आहे. आता बघा आपण चवीनुसार यामध्ये गूळ टाकून घेणार आहोत. तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता आवडीनुसार. तर मी इथे 2 ते 3 वाटी गूळ टाकून घेतला. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजून जास्त गूळ टाकू शकता, पण इथे लिंबाचं लोणचं हे आंबट गोडच चांगलं लागतं म्हणून मी इथे 2 ते 3च वाटी गूळ टाकून घेतला. त्यानंतर परत एकदा मिक्स करून घेणार आहोत. गुळाचं पाणी झालं आहे. आता परत एकदा झाकण ठेवून घेतलं आणि कढईमध्ये दाटत होतं ते मिश्रण म्हणून मी इथे एका पातेल्यात हे टाकून घेतलेलं आहे. आणि आता बघा याला जसजशी उकळ येईल, जसजसा गदक येईल तसतसं त्यावरचा जो फेस आहे, जो फेस निघतोय तो कमी होईल आणि एकदम व्यवस्थित आपलं लिंबाचं लोणचं हे सेट होऊन जाईल खाली. तुम्ही आता पुढे बघाच, तुम्हाला दिसेलच. आणि म्हणूनच आपण याला गदक्याचं लोणचं असं म्हणतो. तर बघा इथे गुळाचं पाणी झालेलं आहे चांगल्या पद्धतीने, एकदम मस्त दिसत आहे. गुळाचा रंग छान आलेला आहे. तर बघा थंड झाल्यावर हे असं सेट झालं खाली. आणि बघा आता आपण याला एका बरणीत टाकून घेणार आहोत. तर आपण गरम गरम भरायचं नाही आहे, अगदी एकदम गार होऊ द्यायचं आहे हे मिश्रण पातेल्यातलं आणि मगच आपल्याला बरणीमध्ये भरायचं आहे. तर बघा आता ही बरणी आपण घेऊन घेतली. हिला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. यामध्ये थोडंही पाणी राहता कामा नये. आणि तुम्ही केव्हाही कोणत्याही प्रकारचं लोणचं बनवाल तर ही काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची की आपल्या हाताला पाणी नसलंच पाहिजे. आपण जे काही वस्तू भांडी वापरतोय ती पण आपली एकदम कोरडी पाहिजे. आणि बरणीमध्ये जर भरतोय आपण तर बरणी पण कोरडी पाहिजे, कारण की जर पाण्याचा थोडाही अंश जर राहिला तर आपलं लोणचं लगेच खराब होतं, बुरशी लागते आणि काहीच फायद्यात पडत नाही. आपलं एवढं वापरलेलं सामानसुद्धा वाया जातं. तर या गोष्टीची काळजी तुम्ही नक्की घ्या. तर बघा अशा पद्धतीने आपण हे लिंबाचं लोणचं बनवलेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तर बघा आपलं लोणचं हे दुसऱ्या दिवशी आपण बघितलं तर खूप छान असं घट्ट झालेलं दिसतंय. गुळाचं जेव्हा आपण गरम गरम करतो तेव्हा पातळ होतं मिश्रण आणि जसं ते थंड होतं आणि जसं ते मुरत जातं तसतसं ते घट्ट होत जातं. तर बघा अशा पद्धतीने आपण हे गदक्याचं लिंबाचं लोणचं बनवलेलं आहे. हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकतात. तर बघा इथे मी थालीपीठ बनवलेलं आहे, ठेचा आहे, कांदा, काकडी आणि लिंबाचं लोणचं. तर कशी वाटली रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.